न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। राहुरी येथे घरफोडी चोरी करणारे 2 आरोपी मुद्देमालासह जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 6:25 वाजताच्या पूर्वी फिर्यादीच्या राहत्या घरी संतकृपा निवास नवीन कोर्टाच्या पाठीमागे भुजाडी इस्टेट मल्हारवाडी रोड राहुरी बुद्रुक तालुका राहुरी येथे 2 अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील फर्निचरच्या कपाटाचे लॉक कशाने तरी तोडून घरातील सोने चांदीचे दागिने रोख रक्कम आणि बँकेचे पासबुक सोन्याच्या पावत्या चोरून नेल्या आणि फिर्यादीच्या घराजवळ राहणारे सुधाकर गंगाधर खाडे, करणजीत सिंग, कृपाल सिंग कथुरिया राहणार शुक्लेश्वर चौक राहुरी यांच्या घरी पण चोरी करण्याचा प्रयत्न केला। सदर घटनेबाबत फिर्यादी भास्कर भागवत कोळी राहणार नवीन कोर्टाच्या पाठीमागे राहुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या आहेत। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, योगेश कर्डिले, रमेश राजा अत्तार, विशाल तनपुरे, भगवान थोरात, प्रशांत राठोड, चालक चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे, महिला पोलीस अंमलदार छाया माळी, कल्याणी आव्हाड यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना केले। पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपींचा व्यावसायिक कौशल्याच्या आधारे शोध घेत असताना दिनांक 22 डिसेंबर रोजी माहिती मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार मुख्तार मेहबूब शेख, त्याचा साथीदार शाहरुख शेखलाल शेख यांनी केला असून ते सध्या लोणी ते नांदूर शिंगोटे जाणाऱ्या रोडलगत गोगलगावच्या शिवारात गोडे पेट्रोल पंपापासून काही अंतरावर उभे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून त्यांना मोटरसायकलसह शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मुख्तार मेहबूब शेख वय 34 वर्ष राहणार नुराजनगर पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव, शाहरुख शेखलाल शेख वय 32 वर्ष राहणार पहारपुरा पिंजारवाडी पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव असे असल्याचे सांगितले। त्यांना सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा दोघांनी मिळून केला असल्याचे सांगितले। त्यानंतर 2 पंचांसमक्ष सदर दोन्ही इस्माचे आणि मोटरसायकलला लावलेली पांढऱ्या रंगाची पिशवीची झडती घेतली असता तेथे ॲक्सिस बँकेचे पासबुक, बँक ऑफ महाराष्ट्राचे पासबुक, रतनलाल बाफना नावाचे पावत्या, श्री लक्ष्मी कुबेर धन्वंतरी यंत्र, 5,000 रुपये किमतीचे तांबे धातूची परात, छोटा कलश, मोठा कलश, घंगाळ, ताट, 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 1,10,000 रुपये किमतीची 1 मोटरसायकल, 5,11,900 रुपये किमतीची सोन्याची लगड, 100.140 ग्रॅम वजनाची आणि 2.240 ग्रॅम वजनाचे असे एकूण 6,46,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच आरोपी मुख्तार मेहबूब शेख आणि शाहरुख शेख यांना मोटरसायकल बाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरची मोटरसायकल ही त्यांनी जळगाव येथून चोरी केली असल्याचे सांगितले। आरोपी मुख्तार मेहबूब शेख याच्या विरुद्ध यापूर्वी जळगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी शाहरुख शेखलाल शेख याच्या विरुद्ध जळगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत। ताब्यातील आरोपी आणि मुद्देमाल राहुरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वनसाठी वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर।